श्री स्वामी समर्थ. जगात प्रत्येक व्यक्तीचं एक स्वप्न असतं. काही जण हे स्वप्न फक्त डोळ्यात ठेवतात, तर काही जण त्यासाठी अपार मेहनत घेतात. कष्ट करणाऱ्यांची स्वप्न कधीच नष्ट होत नाहीत. हे विधान खूप मोठे आणि प्रेरणादायी आहे. कारण जो व्यक्ती जिद्दीने न थकता, अपयशांना न घाबरता सतत प्रयत्न करत राहतो, त्याचे स्वप्न नक्कीच पूर्ण होते. कधी कधी यश दूर वाटते, संकट वाट चुकवतात, समाज नावं ठेवतो, पण तरीही जो आपल्या ध्येयाशी प्रामाणिक असतो तो शेवटी यशस्वी होतो. कष्ट करणं म्हणजे केवळ शारीरिक मेहनत नाही, तर त्यात संयम, सातत्य, सकारात्मक विचार आणि आत्मविश्वासही असतो. हेच गुण एखाद्याला मोठं बनवतात. अशा अनेक उदाहरणांमध्ये आपण पाहतो की गरिबीतून आलेली माणसं मोठ्या पदावर पोचली आहे. त्यांनी श्रीमंतीचं नाही तर मेहनतीचं स्वप्न पाहिलं होतं. त्यांचा आत्मविश्वास आणि परिश्रम यांनी त्यांच्या स्वप्नांना उंच भरारी दिली. कष्ट करणाऱ्यांचं स्वप्न हे नशिबावर नाही तर श्रमांवर आधारित असतं. म्हणूनच ते स्वप्न नष्ट होत नाही, तर त्यातून नव्या यशाची वाट तयार होते. त्यामुळेच आपण हे लक्षात ठेवायला हवं की स्वप्न बघणं महत्वाचं आहे, पण त्यासाठी कष्ट घेणं हेच यशाचं खरं रहस्य आहे. स्वप्न सातत्यात उतरतात जेव्हा त्यामागे अपार मेहनत असते. श्री स्वामी समर्थ.